प्रत्येकाचं ख्रिस्त येशूमध्ये या ठिकाणी स्वागत आहे. कारण या सकाळच्या वेळेस आपण देवाला धन्यवाद देऊया, आपण त्याची स्तुती आराधना करूया. देवाचं वचन सांगतं, मी आशेपासून शोधत आहे जे आत्मेने व खरेपणाने माझी स्तुती करतील. कशी करतील माझी स्तुती? आत्मेने व खरेपणाने. काय नाही, आपण या सकाळच्या वेळेस आपण त्या देवाला धन्यवाद देऊया, आत्मेने व खरेपणाने आनंदाने नाचून गाऊन त्या देवाला धन्यवाद देऊया आणि त्याची स्तुती आराधना करूया. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊया. मोठ्याने बोलू शकता का? प्रेज लॉर्ड. किती जण आनंदी आहेत का? आमेन आहेत का? तर किती जणांना माहिती हे गीत? काय झालं मला येशूशी काय झालं? आता तुमचे जे शेजारी आहेत त्यांना तुम्हाला असं विचारायचंय, काय झालं विचारा. अरे काय झालं दीदी, काय झालं? जे तुमचे शेजारी आहेत, दादा दीदी किंवा दादा ताई, जे कोणी असेल, प्रेज द लॉर्ड. रेडी आहेत का ऍक्शन करण्यासाठी? आहे का येशूवर तुमचं प्रेम का दुसऱ्यांवरच आहे का येशूवर प्रेम? मोठ्याने आहे का? ओके, आपण हिंदीमध्ये गाऊया आधी. प्यार 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 से प्यार 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 लव 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 आई लव जीसस. क्या हुआ तुझसे क्या हुआ, तुझसे यीशु से प्यार हो गया, तुझसे यीशु से प्यार हो गया. चैन मिला
येशूशी प्रेम झालं, मला येशूशी प्रेम झालं. जे दादा लोक आहेत त्यांच्यासाठी बहिणी लोक बोलतील. प्रेज द लॉर्ड. काय झालं दादा, काय झालं, काय झालं दादा, काय झालं, काय झालं दादा, काय झालं, काय झालं दादा, काय झालं. मला येशूशी प्रेम झालं, मला येशूशी प्रेम झालं. अरे टेन्शन गेलं, सुख मिळालं, टेन्शन गेलं, सुख मिळालं. मला येशूशी प्रेम झालं, मला येशूशी प्रेम झालं. काय झालं ताई, काय झालं, विचारा. काय झालं ताई, काय झालं, काय झालं ताई, काय झालं, काय झालं ताई, काय काय झालं. मला येशूशी प्रेम झालं, मला येशूशी प्रेम झालं. अरे टेन्शन गेलं, सुख मिळालं, टेन्शन गेलं रे बाबा, सुख मिळालं. मला येशूशी प्रेम झालं, मला येशूशी प्रेम झालं. काय झालं पास्टर, काय झालं, विचारा. काय झालं पास्टर, काय झालं, अरे काय झालं पास्टर, काय झालं, काय झालं पास्टर, काय झालं. मला येशूशी प्रेम झालं, मला येशूशी प्रेम झालं. अरे टेन्शन गेलं, सुख मिळालं, टेन्शन गेलं रे बाबा, सुख मिळालं. मला येशूशी प्रेम झालं, मला येशूशी प्रेम झालं. काय झालं चर्च, काय झालं, विचारा. काय झालं चर्च, काय झालं, काय झालं चर्च, काय झालं, काय झालं चर्च, काय झालं. झालं. मला येशूशी प्रेम झालं, मला येशूशी प्रेम झालं. अरे टेन्शन गेलं, सुख मिळालं, टेन्शन गेलं रे बाबा, सुख मिळालं. मला येशूशी प्रेम झालं, मला येशूशी प्रेम झालं. क्या हुआ तुझे, क्या हुआ, क्या हुआ तुझे, क्या हुआ. मुझे यीशु से प्यार हो गया, मुझे यीशु से प्यार हो गया. मेरा सारा जीवन बदल गया. अरे मिल गया मुझको सच्चा दोस्त, मिल गया मुझको सच्चा दोस्त, जो कभी ना छोड़ेगा. क्या हुआ तुझे, क्या हुआ, क्या हुआ तुझे, क्या हुआ. मुझे यीशु से प्यार हो गया, मुझे यीशु से प्यार हो गया. मला येशूशी प्रेम झालं, मला येशूशी प्रेम झालं. झालं का येशूशी प्रेम. कारण आपण देवासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. धन्यवाद येशू. थँक्यू लॉर्ड, थँक्यू, थँक्यू लॉर्ड. कारण आपण प्रत्येक जण आपले नेत्र बंद करून आपण त्या देवाच्या सानिध्यात जाणार आहोत. त्याची महान उपस्थिती या ठिकाणी आहे. धन्यवाद येशू. आपण आपल्या स्वतःला विसरून आपण त्या देवाकडे लक्ष लावूया. धन्यवाद येशूवा. थँक्यू होली स्पिरिट. थँक्यू जीसस लॉर्ड.
देता है यीशु नाम, हमको हिम्मत देता है यीशु नाम। स्वर्ग में धरती पर धरती यहीं से दूसरा कोई नाम नहीं है। स्वर्ग में धरती पर धरती यहीं से
देतो त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभू. तू आम्हाला हिंमत देतोस त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभा. तू आम्हाला प्रत्येक बंधनातून मुक्त करतोस त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभा. तू आमची प्रार्थना नाव आहे प्रभा. दुसरं नाव कुठलं हाच नाही प्रभा, तुझंच नाव आहे प्रभा. धन्यवाद येशू, तुझ्या नावाला स्तुती, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. तेरी आराधना हो लॉर्ड. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. आकाश पृथ्वी नाहीच होईल पण तू दिलेलं वचन कधी नाहीच होणार नाही प्रभा. तुझं वचन हे सर्व काळ टिकणारं वचन आहे प्रभा. धन्यवाद देतो. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. वी वर्शिप यू लॉर्ड. तेरी आम्ही तुला धन्यवाद देतो, तुला स्तुती करतो, तुला उंच करतो प्रभा. झालेली स्तुती आराधना तू स्वर्गाच्या राज्यात मान्य केलेस त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभा. तू आमचं होटांचा फळ मान्य केलंस त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभा. इथून पुढची वेळ तुझ्या रक्ताच्या आवरणाखाली घेतो प्रभा. होणाराचं संडे सर्व्हिस तुझ्या रक्ताच्या आवरणाखाली घेतो प्रभा. प्रत्येकाचे मार्ग तू मोकळे कर प्रभा. जे लोक येत आहे प्रत्येकाचे मार्ग तू मोकळे कर येशूच्या नावामध्ये प्रभा. इथून पुढची वेळ तुझ्या हातात देतो प्रभा. ही प्रार्थना नासरत कर येशूच्या नावात केली म्हणतात. टाळ्या वाजून आपण देवाला धन्यवाद देऊया. आपण प्रत्येक जण आपल्या जागेवर बसूया. इथून पुढच्या वेळेसाठी आपल्यामध्ये जोएल आहे, तो आपल्याला चालवेल काय ना. आपण त्याच्यासाठी टाळ्या वाजून त्याचं स्वागत करूया. प्रेज द लॉर्ड. गुड मॉर्निंग चर्च. तर ख्रिस्त येशूमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर ही वेळ आहे आपण संडे सर्व्हिस सुरू करणार आहोत. काय नाही, पुढे येऊन बसूया. जे मागे बसले आहेत पुढे येऊन बसूया. आपण देवाचं वचन समोरून ऐकूया. आमेन. सगळ्यांनी आता वचन सुरू होणार आहे तर सगळ्यांनी आपले मोबाईल फोन स्विच ऑफ किंवा सायलेंट करावेत. आता ही वेळ कशाची आहे तर देवाचं वचन सांगतं बोलणारा कोणी मनुष्य नाही तर देवाचा आत्मा आहे. आमेन. तर पास्टर पुढे येत असताना काय नाही, आपण आपल्या जागेवर उभे राहून त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया. Praise the Lord. Give to glory to Jesus. आपण सर्व गौरव परमेश्वराला देऊया. सर्व आदर, सर्व सन्मान आमच्या जिवंत देवाला देऊया. हालेलुया. Thank you Jesus. Thank you Jesus. Praise the Lord. प्रभू चांगला आहे. हालेलुया. तुमच्या बाजूच्या व्यक्तीला भेटा आणि की प्रभू चांगला आहे. Praise the Lord म्हणा. हालेलुया. त्याला म्हणा की तू आशीर्वादित आहे. हालेलुया. प्रियनो, आम्ही आज दावीदाच्या जीवनातून काही गोष्टी आपण शिकणार आहोत. दावीद हा देवाच्या मनासारखा आहे. दावीद हा देवाला आवडणारा आहे. हालेलुया. शमूएलला सांगितलं की जा त्याला अभिषेक कर कारण तो माझ्या मनासारखा आहे. प्रेज द लॉर्ड. वास्तविक पाहता आम्ही देवाच्या मनासारखे असले पाहिजे. देवाने आम्हाला या जगातून निवडलं आहे यासाठी की आम्ही फळ द्यावे आणि तुमचं फळ टिकावं. पण आज शीर्षक असा आहे की देवाने मला यासाठी निवडलं आहे की मी त्याच्या मनासारखं वागावं. तुम्हाला पण वाटतं की तुमच्या घराचे व्यक्ती, तुमचे लेकरं, तुमची पत्नी किंवा पती तुमच्या मनासारखं वागावं आणि तुम्हाला बरं वाटतं. अरे हा माझ्या, म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणतो, देव काय म्हणतो की दावीद माझ्या मनासारखा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियनो, दावीद हा राजा देवाच्या इच्छेने झालेला राजा आहे. देवाला आवडणाऱ्या व्यक्ती तो होता. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं की दावीदाच्या घरात तारणारा जन्मास आलाय तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रियानो, आज आम्ही दावीदाकडे जाणार आहोत आणि पहिले शमूएल तिसावा अध्याय आणि काही वचन आपण पाहणार आहोत. या ठिकाणी प्रियानो, दावीदाच्या सर्व लोकांना काही लोकांनी हिरावून घेऊन गेले आणि जाता जाता त्याच्या सर्व स्त्रिया पण नेल्या.
त्याची मालमत्ता पण घेऊन गेली. शत्रूने सर्व काही हिरावून घेऊन टाकलं आणि ते सर्व शून्यवत झाले. आता आमच्याकडे काही नाहीये. दावीद दुसरीकडे युद्ध करायला गेला होता. दावीद दुसरीकडे युद्ध करायला गेला होता. पण दावीद जेव्हा आलं तर आपलं शहर सगळं जळून खाक झालेलं आहे आणि सर्व काही लूट करून शत्रू घेऊन गेलेला आहे. हालेलुया. आज तुम्ही नीट देवाचं वचन ऐकून घ्या आणि समजून घ्या. देव आज या ठिकाणी उभा आहे तुमची भरपाई करून देण्यासाठी. हालेलुया. तुमची मनशांती चोरून घेऊन गेलेला आहे. देव पुन्हा तुम्हाला देणार आहे. देव पुन्हा तुम्हाला देणार आहे. हे वचन आज तुमच्यासाठी आशीर्वाद म्हणून येत आहे प्रियानो. हालेलुया. जे मला पाहत आहे, जे मला ऐकत आहे, ऐकून घ्या. आज देव तुमची भरपाई करून देईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाकडे आणि आज आम्ही साक्ष ऐकले की सॅमेची फी भरण्यासाठी त्याकडे काहीच नव्हतं. 3 दिवस उपवास आणि प्रार्थनेत होता तो. हालेलुया. त्यांनी सर्वीकडे मला फोन केला, मागितलं, पण त्यांनी माझा देव जो परमेश्वर आहे त्यांनी त्याच्याकडे मागितलं. त्याला फोन आला, मी गेटकडे थांबलोय तुझी गरज घेऊन. हालेलुया. तुझी भरपाई करण्यासाठी. हालेलुया. आमच्या दृष्टीने लॉस असतो पण देवाच्या दृष्टीने ते प्रॉफिट असतं प्रियानो. म्हणून तुम्ही जे विचार करता ते विचार करू नका. बायबल सांगतं तुमच्या कल्पना त्या माझ्या कल्पना नाहीये, तुमचे विचार ते माझे विचार नाहीये. आणि बायबल सांगतं यिर्मया 29 की तुमच्याबद्दल माझ्या मनात जे संकल्प आहे ते हिताचे आहेत, अनिष्टाचे तर मुळीच नाही, भावी स्तुतीचे आशा देणारे आहेत प्रियानो. तुम्ही ऐकताय का प्रियानो? आज देव भरपाई करून देण्यासाठी समर्थ आहे. वाचूया 6 पासून का 5 पासून? 5 पासून सुरू करूया. हा ऐका. दाविदाच्या दोन्ही स्त्रिया हा इस्रायलीन हा अहिनवाब हा व नाबालाची स्त्री कर्मेलीन हा अबिगैल हा. यांना पाडाव करून नेले होते. यांना पाडाव करून नेले होते. आणि आपण जोएल संदेशामध्ये वाचलं की जे तुझं पाडाव करून नेलेलं आहे त्याची मी भरपाई करून देईल. तुम्हाला कळतंय का देवाचे लोक, देवाची मंडळी ऐकून घ्या. देव आमचा असा आहे जे तुमचं नुकसान झालंय त्याची तू भरपाई करून देणार आहे. जर तुम्ही बिझनेस मध्ये लॉस होताय तर देव भरपाई करून देईल. जर तुम्ही नोकरीमध्ये तुमचा पगार लॉस होतोय तर देव भरपाई करून देईल. जर तुम्ही कुठला तरी खर्च तुमच्या डोक्याच्या वर झालेला आहे देव भरपाई करून देईल. तुमचा एक्स्ट्रा पैसा केलेला आहे चिंता करू नका, देव भरपाई करून घेईल. कोणी तुम्हाला लुबाडून घेतला आहे तुमचं, मला तर लय लुबाडलंय, वास्तविक पाहता घर मालकाने लुबाडलंय. हालेलुया. म्हटलं प्रभू मी एकदा प्रार्थना करतो, प्रभू सर्व मला लुबाडतात, काय सांगू आता. देवाचं हे वचन मला आलं आणि कॅलेंडर समोर होतं आणि मला वचन दिसलं की देव भरपाई करून देईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्याला लुटायचं लुटू द्या. हालेलुया. आमचा इन्कम, आमचा प्रॉफिट, आमचं सर्वस्व आमचा देव परमेश्वर आहे. आमचा देव परमेश्वर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गाडीने खर्च काढला, लुटू द्या. हालेलुया. लुटून किती लुटा. हालेलुया. माझा देव माझ्या बरोबर आहे आणि तो माझी भरपाई करून देण्यासाठी समर्थ आहे. आमेन. हालेलुया. देवाला ते तुम्हाला उत्तम द्यायचं आहे प्रियानो. कारण बायबल सांगतं तो उत्तम मेंढपाळ आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. याचा अर्थ काय? जे तुम्हाला ओरबडवून घेतात, जे तुम्हाला फसवतात, गव्हर्नमेंट फसवत असेल, कोणी पण फसवत असेल. आजकाल भ्रष्टाचार इतका चाललाय तर आमचा पैसा व्यर्थ चाललाय, जीएसटी चालली, सर्व चाललंय. जाऊ द्या, परमेश्वर त्याची भरपाई करून देईल प्रियानो. हालेलुया. त्यांच्यापेक्षा आमच्या देवाकडे जास्त देण्यासाठी तुम्हाला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. रोमकरासपत्र 10 अध्याय 12 वचन वाचूया. रोमकरासपत्र 10 अध्याय 12 वचन काय वचन सांगतं ऐकून घ्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
रोमकरासपत्र 10 अध्याय आणि 12 वचन. रोमकरासपत्र 10 अध्याय आणि 12 वचन ऐका. हालेलुया. यहुदी व हेल्लिनी हा यामध्ये भेद नाही. हा, गरीब श्रीमंत लहान मोठा यात भेद येशू ख्रिस्त ठेवत नाही. पुढं कारण सर्वांचा प्रभू तोच, सर्वांचा देव आमचा येशू आहे. पुढं आणि जे त्याचा धावा करतात, त्या सर्वांना पुरवण्या इतका तो संपन्न देव आहे. God is provide all my need. हालेलुया. वचन घ्या प्रभू, माझं असं नुकसान झालंय, मला यांनी फसवलंय, माझ्या भावाने मला फसवलंय, माझ्या बहिणीने फसवलंय, माझ्या आईने फसवलंय, माझ्या बापाने फसवलंय. जवळचेच फसवतात, लांबचे नाही, जवळचेच फसवतात. सगळ्यांनी फसवलेलं आहे. हालेलुया. पण बायबल सांगतं आमचा देव फसवणारा नाही, तर आमचा देव आमची भरपाई करून देणार आहे. आमच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूमध्ये पुरवणारा देव आहे. प्रियानो, आपली भिस्त जिवंत परमेश्वरावर ठेवा. या जगात कोणी तुम्हाला सांगत नाही मी तुझी भरपाई करून देईल. एकच व्यक्ती सांगतो, जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करताय, जो अब्राम, जो इसाक, जो याकोबाचा देव आहे. तो तुम्हाला सांगतो, मुली घाबरू नको, मी तुझी भरपाई करून देईल. देवाला तुमची भरपाई करायची आहे. मला देवाला माझी भरपाई करायची आहे. हालेलुया. आतापर्यंत तुमचं नुकसान होतंय, घरामध्ये नुकसान होतंय, गाडीमध्ये नुकसान होतंय, बिझनेसमध्ये नुकसान होतंय. आज ते नुकसान थांबलं जाणार आहे आणि आजपासून येशूच्या नावामध्ये भरपाई सुरू होणार आहे. तुमचा पहिलेचे दिवस पुन्हा देव तुम्हाला दाखवून देईल. आमेन. मला माझी भरपाई होणार आहे. हालेलुया. Praise the Lord. देव आमची भरपाई करून देण्यासाठी समर्थ आहे. पुढं पण दावीद आपला देव परमेश्वर, बघा, आपला देव परमेश्वर म्हणून दावीद त्याच्या मनासारखा आहे. ज्या वेळेस तुमचं नुकसान होत आहे, पैशाचं नुकसान होत आहे, घराचं नुकसान होत आहे, गाडीचं नुकसान होत आहे, काळजी करू नका. आपला देव परमेश्वर याच्यावर भिस्त ठेवा, कारण त्याला माहिती आहे की माझा देव मला याच्यापेक्षा जास्त देण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. तुम्ही ऐकत आहात का प्रियानो? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जे आपल्याला लुबाडतात त्यांचं तर नुकसान आहेच प्रियानो. जे आपल्याला लुबाडतात त्यांचं नुकसान निश्चित अर्थाने आहे. तुम्हाला आणि मला आज समजून घ्यायचंय की आमची भरपाई देवाशिवाय कोणीच करू शकत नाही. अनेक लोक म्हणतात हा देतो, हा देईल तुला पुढच्या महिन्यात देईल, हा तुझं जे काय आहे मी पुढच्या महिन्यात देईल, आणि देत नाही. विसरून जा आणि देवावर भिस्त ठेवा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही तुमचा लॉस होत नाही. जे आपल्या देवावर भिस्त ठेवतात त्यांचा लॉस कधीच होत नाही. किती पण लुबाडू दे, 1 करोड लुबाडू दे, 2 करोड लुबाडू दे, काय आमचं ते 2 करोड 1 करोड नुकसान करणार आहे. आमच्या देवाकडे त्याच्यापेक्षा जास्त आहे. तर 2 करोड गेले तर तुला 4 करोड देईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तसं वचनात दिलेलं आहे. तसं वचनात दिलेलं आहे की देव आम्हाला भरपाई करून देणार आहे. वाचत जा, ऐका. याच्यावर भिस्त ठेवून खंबीर राहिला दावीद अहिमलेखाचा पुत्र अब्याथार याजक याला म्हणाला, एफोद माझ्याकडे आण. तेव्हा अब्याथाराने एफोद दाविदाकडे आणला. दाविदाने परमेश्वराला प्रश्न केला. प्रभू या लोकांनी तर लुटून घेतलंय, पण माझी भरपाई तू करशील, माझी चिंता तू दूर करशील, माझी समस्या तू दूर करशील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्ष देऊ नका, कुणाकडे अपेक्षा करू नका देवाशिवाय. ना आई, ना बाप, ना बहीण, ना भाव, कुणाकडे करू नका. देव तुमचा पुरवठा करण्या. हालेलुया.
बायबल सांगतं प्रीतीशिवाय कुणाच्याही ऋणात राहू नका. कुणाच्याही ऋणात राहू नका. मला माझे बहीण भाऊ आहेत, मला पण वाटतं की माझी मदत करा, मला हेल्प करा, पण देव त्यांच्याकडून मला मदत घेऊ देतच नाही आणि ते मला मदत करत नाही, कारण त्याद्वारे मी माझ्या देवाला अशक्त करू शकत नाही. माझा देव कॅपेबल आहे मला देण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. त्यांचं देणं थोडकं आहे, तुमच्या देवाचं देणं थोडकं नाहीये. हो, थोडक्यात समाधानी होऊ नका. देव जास्तीत जास्त देण्यासाठी समर्थ आहे आणि असं वचन आहे, तो जास्तीत जास्त आम्हाला देतो प्रियाना. मग कुठलं हवंय? आम्ही मागून ते थोडकं मागतो ते हवंय की देवानी तुम्हाला आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही इतका आशीर्वाद पाहिजे? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काही लोकांना त्यांना वाटतं अरे मला लुटलं, अरे मला फसवून घेऊन गेले, माझा पैसा डॉक्टरांनी केला, अरे मला या असं केलं, माझा गोळ्यात पैसा, औषधात पैसा चाललाय, अरे व्यर्थ चाललाय. लक्ष देऊन ऐका, आज त्या सर्वांची भरपाई देव करून देणार आहे. देव भरपाई करून देण्यासाठी समर्थ आहे. आमेन. हा, वाचत जा. देवाने दाविदाने प्रश्न केला, पुढं ऐका. मी ह्या टोळीचा पाठलाग करू का? मी या टोळीचा पाठलाग करू का? होय ना. आमेन. पुढं. मी त्यांना गाठील काय? मी त्यांना गाठील काय? पुढं. त्याने उत्तर दिले, हा, त्यांचा पाठलाग कर. त्याचा पाठलाग कर, कारण देव त्याच्या बरोबर आहे. प्रियाला, हालेलुया. देव भरपाई करून देण्यासाठी समर्थ आहे. पण आजपासून आमची भरपाई काय होत नाहीये. भरपाई आम्हाला काय मिळत नाहीये, कारण आम्ही ज्याने आमचं नुकसान केलं आम्ही त्याच्याकडे पाहतोय. त्याच्याकडे पाहू नका. आज आपलं लक्ष आम्ही पृथ्वी गोष्टीकडे लक्ष लावायचं नाहीये, आम्हाला देवाकडे लक्ष लावायचं आहे. दाविदाने देवाकडे लक्ष लावलं आणि देवाने त्याला आशीर्वाद दिला. प्रियानो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आता या ठिकाणी येशू त्याला म्हणतोय की जा, मी तुझ्या बरोबर आहे. त्यांचा पाठलाग कर. आणि दाविदाने त्यांचा पाठलाग केला. आणि बायबल सांगतं, आम्ही 20 वचन 18 वचन त्यातलं वाचूया. त्यातलं 18 वचन. अमालेकी लोकांनी हा, पाडाव करून नेलेल्या हा, सर्वांना लक्ष दिलंय का? सर्वांना. पुढं. दाविदाने सोडवले आणि आपल्या दोन्ही स्त्रियाही सोडवल्या. आपलं सर्व त्यांनी सोडवले. लहान थोर, लूट वगैरे. काय लूट जे वगैरे जे काही त्याचं लुटलं गेलं होतं ते त्याला पुन्हा प्राप्त झालं आहे. देव भरपाई करून देईल. मला देव भरपाई करून देणार आहे. हालेलुया. तुम्ही ऐकताय का प्रियनो? हालेलुया. तुम्ही पाहिलं की हेजकेल आजारी पडून मरण्यास टेकला. हेजकेल आजारी पडून मरण्यास टेकला. हालेलुया. आणि बायबल सांगता येशाने त्याला संदेश दिला आणि म्हटलं की हेजकेला ना, प्रेज द लॉर्ड. येशा त्याला म्हणतो की आप देवाचा संदेश आहे की तुझ्या घरची औरा निवर कर, कारण तू मरणार आहे. बायबल सांगतं जसं येशया गेला बाहेर तसा तो भिंतीकडे रडून प्रार्थना केली आणि म्हटला की हे देवा माझं स्मरण कर. तो आजारी होता, मरण्यास टेकला होता, बिछाण्याला खिळलेला होता, पण देवावर त्याची भिस्त होती, देवावर त्याची श्रद्धा होती, देवावर त्याचा विश्वास होता. आज परमेश्वर अशा लोकांना सांगत आहे जे आजारातून चाललेले आहेत, देव त्यांना पुन्हा उभं करण्यासाठी समर्थ आहे. देव त्यांचं अंथरूण बदलण्यासाठी समर्थ आहे. भिवू नका. तुमचा देव जिवंत देव आहे. तुमचं गेलेलं आरोग्य, तुमची गेलेली शांती, तुमचा गेलेला आनंद पुन्हा तुम्हाला मिळण्यासाठी आजचा दिवस आहे. देव भरपाई करून देईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. मला देव भरपाई करून देईल.
तुमच्या प्रत्येक अवयवाची काळजी त्याला आहे. तुमच्या प्रत्येक डोक्यावरच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत देवाला तुमची काळजी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वरती एक सभा होत होती. या हॉलच्या वर एक छोटस रूम होतं आणि त्या छोट्याशा रूम मध्ये आम्ही प्रार्थना घ्यायचो. शनिवारची संध्याकाळची आरोग्य सभा चालली होती. एक बहीण, तिचा नवरा ससून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता. त्याला टाकून दिले होते कारण तो खूप दारू पित होता आणि दारू पिऊन पिऊन त्याच्या दोन्ही किडन्या फेल झालेल्या होत्या. त्याचं आरोग्य गेलं होतं. किडनी फेल म्हणजे त्याच्या किडनी गेलेल्या होत्या. आणि ती बहीण घर काम करून दर शनिवारी वरती ती प्रार्थनेला यायची आणि आपल्या नवऱ्यासाठी रडत बसायची. एक दिवस तिने निर्णय केला की माझ्या नवऱ्याला मी घेऊन या आरोग्य सभेला येईल. आणि पहिल्या आरोग्य सभेला ती शनिवारी आली. मी त्याला पाहिलं आणि त्यावेळेस पाहिलं. त्यानंतर त्यावेळेस मी प्रार्थना केली नाही. कदाचित देवांची जी परीक्षा पाहिली की पुन्हा ती नवऱ्याला घेऊन पुढच्या शनिवारी येते का नाही येते. आणि मग असं झालं. पुढचा शनिवार आला आणि तो व्यक्ती त्याला धरून उचलून आणलं आणि एका खुर्चीवर ठेवलं आणि स्तुती आराधना चालली आहे. देवाचं वचन गाजवलं चाललंय. देवाने मला लीड केलं की त्या व्यक्तीला उठव, त्या व्यक्तीला उठव. तो भाजी विकणारा आहे. तो याच्या अगोदर खूप जाड मनुष्य होता आणि या टिंगरनगरच्या परिसरामध्ये तो भाजी विकणारा होता प्रियानो. आणि मी त्याला पाहिलं होतं आणि मी त्याच्याजवळ गेलो आणि त्याला म्हटलं की प्रभू येशू तुला बरं करत आहे. मला माहित नव्हतं की त्याच्या 2 किडन्या फेल झालेल्या आहेत. त्याच्या पत्नीने सांगितलं की दादा माझ्या नवऱ्याच्या 2 किडन्या फेल झालेल्या आहेत दारू पिऊन. पण आज देव त्याचं गेलेल्या किडन्या, गेलेलं आरोग्य आज त्याला तो देत आहे. देवाचं सामर्थ्य त्याच्यावर आलं आणि तो बरा झाला प्रियांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या जगामध्ये ज्याला किडनी पाहिजे त्याला किडनी ट्रान्सफर करावी लागती. कुणाची तरी किडनी काढून द्यावी लागती. म्हणजे तो पण धोक्यात, हा पण धोक्यात. पण माझा देव असा आहे कुणाला धोक्यात घालत नाही तर त्याला पण प्रॉफिट, याला पण प्रॉफिट. असा आमचा देव आहे. याला म्हणतात माझा देव भरपाई करून देणारा देव आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जो दावीदाचा देव तो माझा देव आहे. हालेलुया. आणि ज्यावेळेस दावीद त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्यांनी पाडाव करून नेलं, ज्या लोकांनी त्याच्या बायकाला नेलं, ज्या लोकांनी त्याचे जनावर सर्व काही नेलं, सोनं नाणं नेलं, तुम्हाला माहिती का काय झालं नंतर? काय झालं? हालेलुया. ज्यांनी लूट केली त्याचा मूर्खपणा झाला. त्याला माहित नव्हतं की दावीदाचा देव जिवंत देव आहे. हालेलुया. आणि ज्यावेळेस दावीदाने त्यांना पडाव केला, इतका मार दिला आणि ते त्या ठिकाणी सगळे पळून गेले. दावीदाची मालमत्ता तर त्यांनी घेतली. त्यांची पण मालमत्ता घेऊन दावीद घरी आला. याचा अर्थ काय म्हणतो? तुझी तर मालमत्ता तुला मिळेलच पण त्याची पण मालमत्ता तुला मिळेल. दावीदाने त्यांची मालमत्ता घेऊन त्याच्या घरी तो आला. प्रियांनो, देव भरपाई करून देणारा आहे. आम्ही कुणाची भरपाई केली तर हा बाबा तुझं एवढंच नुकसान झालं ना, एवढंच घे. पण माझा देव जर आमची भरपाई, आमचं नुकसान झालंय तर देव तेवढंच आम्हाला देत नाही तर डबल पोषणने आम्हाला देतो. जर तुमचे 1 लाख लॉस झालेले आहे तर प्रभू तुम्हाला 2 लाख देईल प्रियानो. तुमचे 10,000 लॉस झाले तर प्रभू तुम्हाला 20,000 देईल प्रियानो. प्रभूकडे अपेक्षा करा, कुठल्या व्यक्तीकडे अपेक्षा, जे त्यांनी तुमचं लूट केले त्याच्याकडे तर मुळीच करू नका प्रियानो. देव बघून घे. आपण काय म्हणायचं? देव तुला पाहून घेईल. हालेलुया. सगळे म्हणा देव तुला पाहून घेईल. हालेलुया. आज देव या वचनाद्वारे तुम्हाला एकच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की देव भरपाई करून देण्यासाठी समर्थ आहे. तुम्ही ऐकताय प्रियानो देवाचं वचन? आर यू लिस्निंग द वर्ड ऑफ गॉड? हालेलुया. देव आज तुमच्या आणि माझ्या संबंधाने भरपाई देण्यासाठी तयार आहे. आज तो इथं कदाचित थांबलाय. हा बोल, तुझं किती नुकसान झालंय?
प्रभू माझं एवढं नुकसान झालंय, माझं असं नुकसान झालंय, मला आरोग्य नाहीये. आज तो इथं उभा आहे या चर्चमध्ये की तुमची भरपाई करून देण्यासाठी प्रभू. कारण बायबलचं वचन सांगतं ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे त्याच्या नावाने एकत्र जातात त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये तो येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. कुठला पालक तुमची भरपाई करून देणार नाही, कुठली संस्था तुमची भरपाई करून देणार नाही, कुठला व्यक्ती तुमची भरपाई करून देणार नाही, पण जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर आहे, जे तुमचं लॉस झालेलं आहे, तुमचं आरोग्य गेलेलं आहे, तुमची शांती गेलेलं आहे, तुमचा आनंद गेलेला आहे, आज त्या सर्वांची भरपाई आज देव परमेश्वर करत आहे. मला ज्यावेळेस हे वचन मला मिळालं म्हटलं प्रभू तुला धन्यवाद देतो. मला देवाचं वचन सकाळी बोलू लागला की मग हे जे काही तुझं लॉस झालेलं आहे त्याची भरपाई 2024 होत आहे. 2024 मध्ये तुमचे सर्व प्रश्न सुटले जात आहे. 2024 मध्ये जे तुमचं लॉस झालंय, पैसा लॉस झालाय, शांती लॉस झाली आहे, तुमचा मनस्ताप झालेला आहे, जे काही नुकसान झालेलं आहे, आजपासून आजच्या तारखेपासून आज फक्त विचार करा, आरोग्य येणार आहे, शांती येणार आहे, आनंद येणार आहे. सर पैसा गेलेला तो पुन्हा येणार आहे, सोनं गेलेलं पुन्हा येणार आहे. हा प्रोफेसी व्हायला पाहिजे होती. आमेन. कितीतरी कष्ट केलं ना, परंतु देव बोलत नाही. सोनं गेलेलं आहे त्यांचं पुन्हा सोनं येणार आहे. हालेलुया. जे तुमच्या अडचणीमुळे तुम्ही विकून टाकलेलं आहे ते पुन्हा येणार आहे. हालेलुया. ज्यांचा कर्जात पैसा गेलेला आहे परमेश्वर म्हणतो त्याच्या डबल परमेश्वर तुम्हाला देण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. किती जण विश्वास ठेवतात? सगळे माझं जे गेलं आहे, उभं राहून म्हणूया, उभं राहून. लेट अस स्टँड, लेट अस स्टँड, लेट अस स्टँड. हालेलुया. म्हणा माझं जे नुकसान झालं आहे, सगळे विश्वासाने माझं जे नुकसान झालेलं आहे ते मला चौपट देईल. तुम्हाला माहिती का जक्कईने काय केलं? जे मी भांडणाने घेतलं होतं, ज्यांच्याकडून मी लुबाडून घेतलं होतं ते मी चौपट देईल. देवाचं गणित तुमचं फक्त एकच झालंय. देवाचं गणित 3 पट देण्यासाठी जमत आहे. म्हणजे तुमचं पण देईल आणि त्याच्याबद्दल 4 पट पण तुम्हाला देईल. हे देवाचं गणित आहे प्रियांनो. फक्त तुम्हाला विश्वासाची गरज आहे. दावीदाने विश्वास ठेवला की माझा देव माझी लूट जे झाली आहे, माझं जे नुकसान झालंय ते भरून देण्यासाठी समर्थ आहे. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊया. कम ऑन. हालेलुया. थँक यू जीसस. कम ऑन, कम ऑन, कम ऑन. क्लॅप, 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 क्लॅप. आमेन. बसूया, बसूया. 26व वचन त्यातलं वाचूया. 26. दावीद सिकलाग येथे आला. हा. तेव्हा त्याने हा आपले मित्र हा यहूदाचे वडील हा यांच्याकडे लुटीचा काही भाग पाठवून त्यांना सांगितले की लुटीचा भाग म्हणजे दावीदाचं जे घेतलं आहे ना, दावीदाचं नाही दिलं. जे त्यांनी लुटून आणलं त्यांचा भाग. लक्ष देऊन ऐकणे, समजून घ्या. आज देव काय सांगायचा प्रयत्न करत आहे. तुमचे आत्मिक नेत्र उघडले जाऊ द्या, तुमचे आत्मिक कान उघडले जाऊ द्या. आज देव जे तुमचं आरोग्य गेलं आहे आज ते देत आहे. जर तुमचा विश्वास आहे तर देव तुम्हाला स्पर्श करत आहे. कुणातरी डोळ्यांचा त्रास इकडं होत आहे, डोळ्यांचा त्रास. त्या डोळ्यांना प्रभू परमेश्वर स्पर्श करत आहे. मला प्रभूने लीड केलंय, डोळ्यांसाठी प्रार्थना करा. हालेलुया. डोळ्यांसाठी प्रार्थना होत आहे येशूच्या नावामध्ये. जो कोणी व्यक्ती या ठिकाणी आहे त्या व्यक्तीच्या डोळ्याला तू स्पर्श कर प्रभू. हालेलुया. कुणाच्या तरी डोळ्यातून पाणी येत आहे सारखं, ते पाणी सतत येणं आज थांबलं जात आहे. आजच्या वचनानुसार देव त्या डोळ्यांना आरोग्य देत आहे. गॉड हिल्ड इन द नेम ऑफ जीसस. कोणातरी अशक्तपणा आलाय, अशक्तपणा
कमजोरी या ठिकाणी आलेली आहे कोणाला तरी, परमेश्वर त्यांची कमजोरी काढत आहे. अशक्तपणा, गॉड हील्ड दॅट चाइल्ड. परमेश्वर त्या व्यक्तीला आरोग्य देत आहे. स्वीकारा, कारण आज भरपाई काय म्हणतात, देण्याचा दिवस आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ऐकताय प्रियानो? गॉड इज वर्ड. हा, पुढं नीट वाच बहिणी. दावीद सिकलाग येथे आला तेव्हा त्याने आपले मित्र यहुदाचे वडील यांच्याकडे लुटीचा काही भाग पाठवून त्यांना सांगितले की, लुटीचा काही भाग काढून सांगितले की परमेश्वराच्या शत्रूंच्या लुटीतून तुम्हाला ही भेट पाठवली आहे. तुम्हाला भेट पाठवलेली आहे. जे दाविदाचं केलं त्यातून नाही, जे त्यांनी लुटून आणलं त्यातली भेट तो त्याला देत आहे प्रियानो. म्हणजे याचा अर्थ देव भरपाई करून देणार आहे. तुमचं जे गेलेलं आहे मागच्या वर्षी 2023 ला गेलंय, 2022 ला गेलंय, 2021 ला गेलंय, 2019 ला गेलंय, कधी गेलेलं आहे लक्ष देऊ नका, समजून घ्या. आज देव तुम्हाला अभिवचन देत आहे, त्याची भरपाई 2024 मध्ये होत आहे. हालेलुया. आज होईल, उद्या होईल, परवा होईल, माहित नाहीये जे तुमचं नुकसान झालं, पण आजचा दिवस लिहून घ्या आणि ठरवून घ्या. आजचा दिवस भरपाईचा दिवस आहे आणि देव ती भरपाई करून देईल. जे मला ऑनलाईन पाहत आहे, जे तुम्ही आज वचन ऐकताय, ऐकून घ्या माझ्या बहिणींनी, माझ्या भावांनो. जिथं तुम्ही कुठं आहात, देव तुमची भरपाई करून देईल. ज्यांचा पैशाचा लॉस झालेला आहे, परमेश्वर तुम्हाला डबल पोषणनी देत आहे. हालेलुया, हालेलुया. कोणी म्हणतं की प्रभू आता मी पहिल्यासारखं काम करू शकत नाही, माझे हात काम करत नाही, माझे काम करत नाही. बायबल सांगतं परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील, धावतील ते दमणार नाही, चालतील तरी ते थकणार नाही, काम करेल तरी ते थकणार नाही. देव त्यांना शक्ती देत आहे. आजचं वचन बंधनमुक्त करत आहे. आजचं वचन येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हाला भरपाई करून देत आहे. आजचं वचन तुम्हाला समृद्ध करत आहे. आजचं वचन तुमचं गेलेलं झालेलं नुकसान, आज त्याची भरपाई आहे. आजपासून तुम्ही विचार करा आणि सुरू करा. देव माझी भरपाई करायला सुरुवात त्यांनी केली आहे. आमेन. हालेलुया. योबाचं पुस्तक शेवटला अध्याय. मग सैतान परमेश्वरासमोरून गेला आणि त्याने योबाला मोठमोठ्या गळवांनी तिखांत अतिशय पिडले. योबाने आपले अंग खाजवण्यासाठी खापरी घेतली आणि तो जाऊन राखेत बसला. तेव्हा त्याची स्त्री त्याला म्हणाली, तुम्ही अजून सत्व धरून राहिला आहात काय? पुढे देवाचे नाव सोडून द्या, देवाचं नाव सोडून द्या आणि मरून जा. म्हणजे आमचं चांगलं तर देव चांगला, आमचं नुकसान झालं तर देव नाही. प्रेज द लॉर्ड. पण या ठिकाणी काय दिलेलं आहे? सैतानाने त्याचं नुकसान केलेलं आहे, देवाने नाही. आपण देवाला दोष देणे सोडून टाका. आता देवाला दोष देणे सोडून टाका. परमेश्वराचं वचन लिखित आहे, तो चांगला आहे आणि तो चांगलंच करतो. तो आपल्यावर दोष कधीच आणू देत नाही. आणि योबाने त्याच्या देवाला दोष कधीच दिला नाही. देवाने जसं दाविदाने भिस्त ठेवली तसं योबाने पण भिस्त ठेवली प्रियानो. आणि आज तुम्हाला आणि मला ती भिस्त ठेवणं गरजेचं आहे, कुठली की परिस्थिती असू द्या. मला वाटतं योबासारखा छळ कुणाचा झालेला आहे. योबासारखे गळवे आम्हाला कधी आले नाही. योबासारखा आम्हाला आजार कधी आला नाही. पहिली गोष्ट, योबाचं आरोग्यच निघून गेलं प्रियानो. हालेलुया. पण त्या परिस्थितीमध्ये, त्या गळव्याच्या परिस्थितीमध्ये, त्या त्रासामध्ये, जो त्रास तुम्हाला होतोय, आज लक्ष देऊ नाही का? काळजी करू नका, चिंता करू नका. ज्या देवाने योबाला बाहेर काढलं तोच देव तुम्हाला बाहेर काढेल. तोच चंगा करने वाला येशू आहे, तोच योबाचा देव. तुम्हाला माहिती का? नंतर योबाला एक संदेश येऊ गेला. त्याचे जनावर मरून गेले, त्याच्या लेकरं मरून गेले,
त्याच्या सर्व जे काही संपत्ती होती ते सर्व लॉस झालं प्रिया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण एक लॉस झाला नाही, योबाचा लॉस. हालेलुया. शत्रू आमच्याकडून सर्व हिरवून घेतो, आमचा पैसा हिरवून घेतो, आमची शांती, आमचं आरोग्य, सर्व काही हिरवून घेतो. पण एका गोष्टीला हात लावत नाही, तो म्हणजे तुमच्या जीवाला आणि तुमच्या आत्म्याला प्रियानं. हे फार महत्वाचं आहे, कारण त्यावर फक्त देवाचा अधिकार आहे. ऐकताय तुम्ही? लिसन द व्हेरी केअरफुल वर्ड. कारण वचन तुमचं सर्व चांगलं करणार आहे. हालेलुया. आता शेवटच्या अध्यायामध्ये जाऊया. आपल्याला माहिती आहे योबाबद्दल काय झालेलं आहे. शेवटचा अध्याय, योबाचं पुस्तक, शेवटचा अध्याय. योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली. आमेन. पुढं. तेव्हा परमेश्वराने योबाच्या दुःखाचा परिहार केला. योबाच्या दुःखाचा परिहार केला. ज्या दुःखातून जात आहे, बायबल सांगतं दुःख उसासे फळ काढतील. दुःख उसासे फळ काढतील. ऐका, आज हीच घटना होणार आहे. जे योबाच्या जीवनात घडलं ते आज आमच्या जीवनात घडल. आमच्या जीवनातील सर्व समस्याचा आज शेवट होईल, सर्व दुःखाचा शेवट होईल, सर्व लॉसचा शेवट होईल. आज देवा सर्व गोष्टीची भरपाई मिळणार आहे. आरोग्याची भरपाई मिळणार आहे, शांतीची भरपाई मिळणार आहे, आनंदाची भरपाई मिळणार आहे, आमच्या पैशाची भरपाई येशूच्या नावात मिळणार आहे. विश्वास ठेवा. आमेन. मला माझी आज भरपाई मिळणार आहे. हालेलुया. एखादा व्यक्ती तुमचं नुकसान झालेलं आहे आणि मग तुम्हाला कळतं की मी तुझी भरपाई करून देईल, तुम्ही आनंद देणार, अरे हा माझी भरपाई करून देणार आहे, आणि तुम्ही त्याच्याकडे जातात आणि तो तुम्हाला अमाउंट देतो, तर तुम्हाला बरोबर अरे माझं नुकसान झालं होतं ते मला भरपाई करून मिळत आहे. तसा देव परमेश्वराकडे जसा योब विश्वासू होता, जसं दावीद विश्वासू होता, तसं आज आम्हाला विश्वासू राहायचं आहे. तशी आज आम्हाला भिस्त ठेवायचं आहे की माझा देव जरी माझं कोणी हिरावून जाऊ दे, पण माझा देव माझी भरपाई करून देईल. हालेलुया. ज्यांनी तुमचं नुकसान केले, ज्यांनी तुम्हाला ओरबडलंय, ज्यांनी तुमचा पैसा लॉस केलाय, तो कधी सुखी राहणार नाही. लक्ष देऊ नये का? त्याला कधीच आनंद मिळणार नाही. पण जर तुमचं हिरावून घेतलंय, जर तुमचं सर्वस्व हिरावून घेतलंय, तुम्ही नक्कीच आनंदामध्ये राहणार. त्याच्याकडे तो आनंद असणार. अरे यांनी माझा पैसा डुबला, अरे या व्यक्तीने माझा पैसा डुबला, अरे ह्या नातवाने माझा पैसा डुबला, अरे ह्यांनी घेतला मला परत दिलं नाही. काही काळजी करू नका, त्याच्याबद्दल देव तुमच्यासाठी उभा आहे. आमेन. तुम्ही ऐकताय? म्हणा देव माझ्यासाठी उभा आहे. माझं नुकसान, म्हणा माझं नुकसान माझा देव पूर्ण करेल. माझं नुकसान, सगळ्यांनी विश्वासाने म्हणा, माझं नुकसान जे झालं आहे देव पूर्ण करेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव पूर्ण करेल. प्रिय हा वाचत जा, ऐका. हा पूर्वी योबाची मालमत्ता होती. आता ऐका. पूर्वी योबाची थोडकी मालमत्ता होती. पूर्वी योबाची थोडकी मालमत्ता होती. तिथं मेन्शन केलंय, तिथं लिहिलंय. ऐका आणि समजून घ्या. पुढं तिच्या दुप्पट, तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. आमेन. कोणी दिली? देवाने दिलं. कोण देणार आहे? ज्याला तुम्ही दिलं, ज्याला तुम्ही दिलं त्यांनी तुमचं बुडवलं, तो देणार नाही. तो म्हणतो अरे जाऊ दे रे, हे महेश जाऊ दे, जाऊ दे. हालेलुया. तो घेऊन गेला, तो सुखी तर राहणार नाहीये. पण तू माझा मुलगा आहे, तू माझी मुलगी आहे, मी तुझी भरपाई करून देईल. देव म्हणतो मी तुझी भरपाई करून देईल, मी तुला उत्तम ते देईल. हालेलुया. तुम्ही बांधलेले असे घरे उत्तम वस्तूने भरलेले घर तुम्हाला 2024 मध्ये मिळत आहे. हालेलुया. किती जणांना विश्वास आहे? म्हणा आमेन. आमेन. म्हणा देव माझी सर्व भरपाई करून देईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इथून पुढे तुमच्या मुलांना फीचा त्रास होणार नाही. हालेलुया. कुणी कर्ज काढून तुमच्या मुलांची फी भरली आहे का? हालेलुया. त्याच्या डबल परमेश्वर देईल. हालेलुया. पण एक लक्षात द्या,
तुमच्या मुलांना मुलींना फीचा त्रास झाला आहे, तुम्ही एक ओझं घ्या, एक व्यक्ती, एक मुलगा कुणीतरी दत्तक घ्या आणि त्याची फी भरा, कारण देव तुम्हाला चौपट देणार आहे. हालेलुया. होय प्रभू, जर माझे फीचे मार्ग मोकळे होत आहे, मला पुरून पैसा उरत आहे, तर मी कुठल्या तरी मुलाला किंवा मुलीला दत्तक घेईल आणि मी त्याची फी भरेल. कारण माझ्या देवाने दुप्पट नाही, तीनपट नाही, चौपट मला दिलेला आहे. करून तर बघावं, तुमचे कोठारे समृद्धीने भरल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, साक्ष सांगायचं, मी माझ्या मुलांना घरी ठेवून मी दुसऱ्यांच्या मुलांची फी भरलेली आहे. माझी मुलं त्या दिवस कितीतरी 2-3 महिने शाळेला गेले नाही, पण म्हटलं प्रभू मला एवढा पैसा पुरत नाही, मी काय करू? देव म्हटलं जा, ज्याची फीची अडचण आहे त्याला देऊन टाक, आणि मी दिलं. प्रिया, माझा विश्वास आहे. हालेलुया. माझी साक्ष तुम्हाला सांगतो, माझ्या मुलाला मी 3 महिने 4 महिने घरी बसवलं आणि माझ्याकडे जेवढे पैसे होते, ज्या कोणाला नव्हते त्याला ते देऊन टाकले. अमाऊंट सांगणार नाही किती दिले, पण जेवढी माझी ऐपत होती तेवढी मी देऊन टाकले, आणि देव खरंच पुरवठा करणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की देवाने त्याला चौपट आणि दुप्पट दिलेलं आहे. का चिंता करताय? का काळजी करताय? ते तुमची चिंता आणि काळजी दूर करण्यासाठी समर्थ आहे. आज जे तुम्हाला नुकसान करून गेलेलं आहे, प्रियानो, आजचं वचन, आज तुम्ही किती विश्वास ठेवतो मला माहित नाही, पण आजच्या वचनावर विश्वास ठेवा. जे काही तुमचं आरोग्य गेलंय, जे काही तुमचं जीवन गेलेलं आहे, जे काही तुमच्या जीवाला त्रस्तता झालेली आहे, आज ते सर्व आजचा दिवस आहे त्या गोष्टीची भरपाई करून देण्यासाठी. प्रियानो, हालेलुया. हालेलुया. आता एका व्यक्तीचं तुम्हाला माहिती आहे, लूक सुप्रभातबानी याचा 7वा अध्याय, एका विधवेचा मुलगा निघून गेलाय, तिचा लॉस झालाय. माझा एकुलता एक मुलगा, माझा लॉस झालाय, आता कोण माझी भरपाई करून देईल? मार्था आणि मरियाचा लॉस झालाय, माझा आवडता भाऊ मेलाय, कोण भरपाई करून देईल? या जगातले कुठला आमदार, खासदार, कुठला पंतप्रधान मला पैसा देईल, सर्व देईल, पण माझा गेलेला भाऊ कोण परत आणून देईल? याईरच्या मुलीचं नुकसान झालं, याईरची मुलगी मरण पावली, तिचं नुकसान कोणी भरून दिलं? या जगामध्ये मेलेल्याला जिवंत करण्याचं सामर्थ्य फक्त प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. जर तो मेलेल्याला जिवंत करू शकतो, तर तुमची परिस्थिती का बदलणार नाही? तुमची चिंता का दूर करणार नाही? तुम्हाला आरोग्य का देणार नाही? जर तो मेलेल्याला जिवंत करू शकतो, तर तुमची मेलेली परिस्थिती पण तो जिवंत करण्यासाठी, तुमचा लॉस झालेला त्याला उभार करण्यासाठी देव समर्थ आहे. हालेलुया. तुमची इन्क्रीमेंट करण्यासाठी देव समर्थ आहे. तुमची वाढ करण्यासाठी देव समर्थ आहे. तुमच्या लेकरांची फी भरण्यासाठी देव समर्थ आहे. तुमचा रेंट भरण्यासाठी देव समर्थ आहे. तुम्हाला डिपॉझिट देण्यासाठी देव समर्थ आहे. तुमची प्रत्येक गरज भागवण्यासाठी देव समर्थ आहे, समर्थ आहे, समर्थ आहे. जे मला ऑनलाईन पाहत आहे, देव तुमची भरपाई करून देईल. देव समर्थ आहे तुम्हाला आरोग्य देण्यासाठी. येशू तुम्हाला आरोग्य देईल. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, काल शनिवारी आरोग्य सभा होते, भरपूर लोक होते. प्रियानो, भरपूर लोक देवाने पाठवले, डिलिव्हरन्स झाले. या ठिकाणी रेकॉर्डिंग आहे. प्रियानो, देवाच्या कृपेने होईल तर ते आम्ही ऑनलाईन सोडणार आहोत. हालेलुया. भरपूर लोक काल सुटका पावले, सैतानाच्या बंधनातून ते मुक्त झाले काल. प्रियानो, कोण करतं? प्रियानो, प्रभू येशू. हालेलुया. काही लोक या ठिकाणी होते, लीडर्स होते, त्यांनी पाहिलं देवाचे चमत्कार काय होतात आहे. आरोग्य सभेला प्रियानो लोकांना घेऊन या, कारण देव सुटका देणार आहे, देव भरपाई करून देणार आहे. देव त्यांचा लॉस झालेला आहे ते पूर्ण भरपाई करून देणारा देव आहे. वाचूया 13-14 वचन. हा, ऐका. हा, का पहिल्यापासून वाचूया? नंतर
नंतर लवकरच असे झाले की तो नाईन नावाच्या गावास गेला आणि त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय त्याच्या बरोबर गेला. नीट लक्ष वचन ऐका, नीट लक्षपूर्वक देवाचं वचन ऐका. हालेलुया. तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहोचला तेव्हा पहा कोणा एका मृत माणसाला डेड बॉडीला बाहेर नेत होते. अरे लॉस चाललाय, घेऊन टाकलाय, काळाने घात केला त्याचा. पुढं तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती. पुढं आणि त्या गावाचे पुष्कळ लोक तिच्या बरोबर होते. चालत होते, फक्त सांत्वन देत होते, पण ते भरपाई करून देत नव्हते. लक्ष देऊन ऐकताय का? समजून घेताय का देवाचं वचन? तुमचे कान उघडे आहेत का? तुमचे नेत्र उघडे आहे का? ते लोक फक्त सांत्वन करतात. आमचे आप्तजन फक्त सांत्वन करतात आणि म्हणतात हो मी तुला देईल. मला तर किती लोकांनी म्हटलं हा मी देईल. कुणीच दिलेलं नाही. हो तुमच्या चर्चसाठी येऊ देईल, हो तुम्हाला गाडी देईल, गेले. हालेलुया. त्यांच्याकडे फक्त सांत्वनाचे शब्द आहेत, पण माझ्या देवाकडे सांत्वनाचे पण शब्द आहे आणि देण्याचा पण सामर्थ्य आहे प्रियाला. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सर्व लोक आमचे सांत्वन करतात पण चमत्कार करणार नाही. आमचे आप्तजन आम्हाला सांत्वन देतात, हो होईल चांगलं, चांगल्या गोष्टी चांगलं होईल, बोलणं चांगलं आहे. हालेलुया. फक्त चांगला करणारा लोक नाही, तर चांगला करणारा आमचा देव परमेश्वर आहे प्रियाला. आमेन. पुढं तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला. बाई तुझी भरपाई होणार आहे. काय तुझं नुकसान झालंय? माझा एकुलता एक मुलगा होता, माझा म्हातारपणाचा तो सारा होता, माझ्या विधवेचा तो सारा होता, माझी लूट झाली आहे, माझा मुलगा लॉस झालेला आहे, माझा मुलगा मरून पडलेला आहे. तो म्हटला बाई आज तुझ्या मुलाची भरपाई पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. ऐकताय का तुम्ही? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणा आज माझ्या भरपाईचा दिवस आहे. मी तुम्हाला सांगतो हे वचन साधं सुद्धा वचन नाहीये, हे आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्याचं वचन आहे. तुम्ही बी सिरियसली वचन घ्या. काही त्या वचनावर संशय करू नका, कारण संशय करणारा देवाला आवडत नाहीये, वचनावर विश्वास ठेवणारा आवडतो. तेळमेळ करू नका, कॉन्सन्ट्रेट देवाचं वचन ऐका. सैतानाची इच्छा नाही ऐकू नका, कारण भरपाईचे दिवस ना सैतानाला आवडणार तुमची भरपाई झालेली आहे. मग नीट लक्षपूर्वक ऐका. आमेन. प्रेज द लॉर्ड. कॉन्सन्ट्रेट देवाचं वचन ऐका. हालेलुया. कारण बोलणारा पवित्र आत्मा आहे का? विश्वास आहे का? रिस्पेक्ट द वर्ड ऑफ गॉड. हालेलुया. काही लोक आहेत ना वचन ऐकून कान खाजवतात, ते कान खाजवताना दिसतात नाही. हालेलुया. पण आतून मला दिसतंय आणि म्हणून ते मी रिजेक्ट केलंय. कारण भरपाईचा दिवस आहे, सैतानाला आवडणार आहे तुमची भरपाई झालेली आहे. सैतानाला नेहमी तुमचं नुकसान नुकसान नुकसान, आणि माझ्या देवाला, ज्या देवाची मी सेवा करतो त्याला फक्त तुम्हाला प्रॉफिट 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 द्यायचं आहे. म्हणून ऐकल्यावर समजतं. सगळे म्हणा ऐकल्यावर समजतं. हा वाच ताई. व तो तिला म्हणाला, ते तिला म्हणतोय रडू नकोस, शोक करू नकोस. मग जवळ जाऊन त्याने तिरडी स्पर्श केला. तेव्हा खांदेकरी उभे राहिले. खांदेकरी जे त्याला जाळण्यासाठी किंवा गाडण्यासाठी चालले होते. अरे थांब, या माझ्या मुलीचं नुकसान झालंय, मी भरपाई करून देणार आहे. काळाने त्याचा घात केला, शत्रूने त्याचा घात केला. हालेलुया. काळाने तुमचा घात केला असेल, शत्रूने तुमचा लॉस केला असेल, पण देव म्हणतो मी तुमचा जिवंत देव परमेश्वर आहे. मी याकोबाचा देव, मी अब्रामाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव, भरपाई करून देण्यासाठी समर्थ आहे. मग काय झालं ऐका, समजून घ्या. पुढं मग तो म्हणाला, मुला मी तुला सांगतो उठ. तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. हालेलुया. मेलेला उठून बसला म्हणजे का?
तुमचं जे लॉस झालंय ते आता वरती येत आहे. तुमचं जे काही हिरावून घेतलेलं आहे ते परमेश्वर तुम्हाला चौपट देत आहे. किती जणांना विश्वास आहे? म्हणा आमेन, आमेन. म्हणा आजपासून देवाचं वचन माझ्या जीवनामध्ये 30 पट, 60 पट, 100 पट कार्य करणारा आहे, कार्य करणारा आहे, कार्य करणारा आहे, कार्य करणारा आहे. मला देवाचं वचन कार्य करणारा आहे, देवाचं वचन कार्य करणारा आहे. ते माझं वचन नाही, महेश भक्ताचं वचन नाही, येशूचं वचन आहे, येशूचं वचन आहे, कार्य करणार आहे. आजपासून तुमचं प्रॉफिट आहे, 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 प्रॉफिट आहे. टच power of the Lord. तू जाकी तुम्हाला माहिती का, इथं लक्ष द्या, माझ्या देवाला प्रूफ करून दाखवावं लागलं. सुनसना, आपका पैसा जो अटका हुआ है, आपका जो पैसा अटका हुआ है, रिसीव इट इन द नेम ऑफ जीसस, द पावर ऑफ गॉड. प्रभु का सामर्थ्य आ रहा है. आपका फंड मिल रहा है, आपके अमित की बदली हो रही है. आपने सोचा घर बेचना और सादे घर में जाके रहना, ये सोचा है, मत सोचो. परमेश्वर ने आपके लिए अच्छी योजना की है. उसी घर में रहो, विश्वास से रहो, क्योंकि वो घर परमेश्वर ने आपको दिया है. हालेलुया. तुरंत परमेश्वर अमित की 2024 में पुनः में बदली कर रहा है यीशु के नाम से. टच पावर, रिसीव इट, रिसीव इट इन द नेम ऑफ जीसस. आमेन. किती जणांना आरोग्याची गरज आहे? कम फॉरवर्ड हियर. लोकांना ज्या कोणाला आरोग्याची गरज आहे, कम फॉरवर्ड प्लीज, डू कम. कारण या ठिकाणी भरपाईचा दिवस आहे. कुणाला लाजू नका. प्लीज कम फॉरवर्ड दिस प्लेस, कारण ते मला लीड करत आहे. कम फॉरवर्ड, कम फॉरवर्ड इन द नेम ऑफ जीसस. कम दिस वे, कम दिस वे, कम दिस वे. हालेलुया. विश्वासाने या. हालेलुया. या आपले हात उंच करूया. वैशाली ताई तुमच्यावर हात ठेवून प्रार्थना करतील. इन द नेम ऑफ जीसस. रिसीव इट. जे तुमचं आरोग्य लॉस झालं आहे, आजच्या वचनाप्रमाणे अश्विनी, फायर इन जीसस नेम. परमेश्वर या लोकांना आरोग्य देत आहे. अशक्तपणा निघून जात आहे. वीकनेस. या ठिकाणी कोणाला तरी रक्ताची कमी आहे, रक्त नाहीये शरीरात. रक्त कदाचित रक्त वाढीच्या गोळ्या चालू आहेत. कोणाला तरी रक्त वाढण्यासाठी गोळ्या चालू आहेत. हालेलुया. पण परमेश्वर ज्या रक्तस्त्राव स्त्रीला बरं केलं, तिथं जर रक्त वाहत होत, तोच येशू आज त्या बहिणीच्या जीवनामध्ये रक्त वाढ होत आहे. येशूच्या नावामध्ये रक्त वाढ हो. या ठिकाणी पोटातलं दुखणं जात आहे, पोटातलं दुखणं जात आहे येशूच्या नावामध्ये. इन द नेम ऑफ जीसस. फिल द होली गोस्ट. इन द नेम ऑफ जीसस. मानसिक आरोग्य, रक्त, विश्वास ठेवा. बी हील्ड, बी हील्ड राइट नाउ इन द नेम ऑफ जीसस.
Be healed right now in the name of Jesus. Be healed. Be healed. स्वीकारा आरोग्य. स्वीकारा ताई आरोग्य. Touch in the name of Jesus. Amen. Hallelujah. Thank you Jesus. येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन आमेन आमेन. येशूच्या नावाने. थँक यू जीसस. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. छोटीशी प्रार्थना पास्टर वैशाली करतील आणि नंतर आपण पुढच्या ह्याला जाऊया. धन्यवाद येशूवा. देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा. ज्या ठिकाणी आत्मा आहे त्या ठिकाणी मोकळीकता आहे आणि तुझा आत्मा या ठिकाणी आहे देव बाप्पा. आणि तो आमच्याशी बोललेला आहे. तुझा आत्मा आमची पुनर्बांधणी करतो. तुझा पवित्र आत्मा आम्हाला सांत्वन देतो. तुझा पवित्र आत्मा आम्हाला ताजतवानं करतो. तुझा पवित्र आत्मा आम्हाला धैर्य देतो. तुझा पवित्र आत्मा आम्हाला आनंदित करतो. आम्ही त्या पवित्र आत्म्याला उंच करतो आणि त्या पवित्र आत्म्याबद्दल धन्यवाद देतो. प्रभू तुझं वचन सजीव आहे. तुझं वचन सक्रिय आहे. ते कार्य करणार आहे देवबापा. तुझं वचन दुधारी तलवार आहे देवबापा. ते दोन्ही बाजूने काम करतं देवबापा. आणि आजचं वचन प्रभू आमच्यासाठी एक कलाटणी आहे देवबापा. आमच्यासाठी एक आशा आहे देवबापा. आणि आमचं प्रत्येक गोष्टीची भरपाई करणार आहे प्रभू. आजच्या वचनाद्वारे प्रभू तो आम्हाला आशीर्वाद दिला प्रभू. आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझं वचन प्रभू मधापेक्षा गोड आहे आणि बावन कशी सोन्यापेक्षाही शुद्ध आहे देवबापा. आणि ते शुद्ध वचन आज आमच्याकडे आलेले आहेत प्रभू. आज प्रभू जसं दाविदाने तुझ्यावर भिस्त ठेवली प्रभू आणि तो खंबीर राहिला देवबापा. जसं योबाने तुझ्यावर भिस्त ठेवली प्रभू आणि त्यांचं जे काही लुटलं होतं देवबापा त्यांना तू पुन्हा केलं परमेश्वरा. आज प्रभू तेच तू आमच्या बाबतीत करत आहे देवबापा. जे काही आमचं हिरावून गेलं देवबापा, जे काही आमचं लुटलं होतं देवबापा, पण आज परमेश्वरा तुझ्या लोकांना ते तू पुन्हा दिलं परमेश्वरा. पुन्हा आमची भरपाई केली परमेश्वरा. आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती करतो देवबापा आणि तुझा गौरव करतो देवबापा. आजचं वचन प्रभू आमच्या जीवनात, आमच्या अंतःकरणात प्रभू, आमच्या विश्वासात ते काम करू दे आणि त्याद्वारे तुझा गौरव होऊ दे प्रभू. आज तुझ्या लोकांना आम्ही आशीर्वादित करतो आणि प्रभू तुझा गौरव करण्यासाठी आम्हाला तुझी कृपा दे आणि हो दे तुझ्या नावाचा गौरव. तुला धन्यवाद दे, स्तुती करत आहो तसे तुझ्या हातात पडत प्रभू. तुझ्याकडले सर्व आशीर्वाद स्वीकारत ही प्रार्थना येशूच्या महान आणि सामर्थ्यवान नावात करत आहे म्हणून तू ऐक पित्या. आमेन. लॉर्ड टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद देऊया. प्रेज लॉर्ड. काय नाही, आपण आपल्या जागेवर बसून घेऊया. तर ही वेळ कशाची आहे? आवाज नाही येते. प्रेज लॉर्ड. टाईट्स आणि ऑफरिंगचे. तर आपल्यामध्ये विशाल दादा आणि शांतताई आहेत. ते आपल्याला टाईट्स ऑफरिंग मध्ये चालवतील आणि कॉर आपल्याला गीतामध्ये चालवेल. टेन्शन गेलं, सुख मिळालं. टेन्शन गेलं, सुख मिळालं. मला येशूशी प्रेम झालं. मला येशूशी प्रेम झालं. मला येशूशी प्रेम झालं. आपल्यामध्ये जॉन्सन दादा आहेत. ते टाईट्स आणि ऑफरिंगसाठी आणि लहान संडे स्कूलच्या लेकरांसाठी प्रार्थना करतील. आपण डोळे बंद करूया, प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो प्रभूजी. तुझे उपकार मानतो प्रभूजी. तुझ्या लेकरांची प्रार्थना ऐकतो, पण धन्यवाद देतो प्रभूजी. तुझे आज अनेक लोक प्रभूजी ह्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी अपेक्षेने आलते प्रभूजी. आज माझी भेट घे, माझ्याशी बोल प्रभूजी. बापा
आणि खरंच दपा तू त्यांची जी भेट घेतली ते बल धन्यवाद देतो प्रभूजी. तुझ्या दासाद्वारे दपा तू बोलला दपा आणि अनेकांचे प्रश्न तू सोडले ते बल मी खरंच तुझे आभार मानतो प्रभूजी दपा. विशेष दपा तू माझा प्रश्न सोडवला, तुझे उपकार मानतो दपा. आणि दपा मी खरंच आज प्रार्थना करत होतो प्रभूजी तू माझ्याशी भेट घे, माझ्याशी बोल दपा. तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो दपा. माझ्याप्रमाणेच दपा इथे जे जे आले दपा त्यांची प्रत्येकांची आजू भेट घेतली ते बल धन्यवाद दपा. आणि त्यांचे प्रत्येक प्रश्नाचं तू उत्तर दिलं, त्यांचे प्रत्येक तू जे काय ओझं होते ते सॉल्व केलं, तुझे उपकार मानतो प्रभूजी दपा. तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. एकच विनंती करतो दपा, या वचनाला 100 पट फळ येऊ दे आम्ही आज प्रार्थना करतो दपा. आणि ह्या रवी नाही तर पुढच्या रवी अनेकांच्या जीवनात साक्ष असू दे प्रभूजी की मागच्या रविवारचं वचन माझ्यासाठी आस्वादित झालं, माझं जीवन माझे प्रश्न सोडले साक्ष असू द्या. तर तुझं गौरव तुझी महिमा होऊ दे प्रभूजी. प्रभूजी आम्ही आज विशेष प्रार्थना करतो ज्या भावाने ज्या बहिणीने टाईट्स ऑफरिंग टाकलं दपा ते तू आस्वादित केलं दपा धन्यवाद दपा. त्यांना पण तू आस्वादित कर दपा आणि बहुगुणित करा ऑफरिंग आणि टाईट्स दपा. आणि तुझ्या कार्यासाठी दपा ह्याचा उपयोग करून घ्या आम्ही आज प्रार्थना करतो दपा. मी आज विशेष प्रार्थना करतो प्रभूजी दपा. लहान लेकरांना तू दपा संडे स्कूलचे प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रत्येक मुलाला मी आम्ही तुझ्या आधी सोपवतो प्रभूजी दपा. त्यांना तू आस्वादित कर दपा, त्यांचा उपयोग महान कार्यासाठी करून घ्या मी आज प्रार्थना करतो दपा. विशेष दपा ज्या मुलांची दपा परीक्षा असेल दपा त्यांना तू मस्तकाचे आशीर्वाद दे आम्ही आज प्रार्थना करतो प्रभू दपा. जो कोणी ज्ञानाने उन्हाळ्या तरी माझ्या मागो आम्ही आज दपा त्यांच्यासाठी मागतो पा. त्यांना दपा तुझ्या ज्ञानाने भर आम्ही आज प्रार्थना करतो दपा. आणि त्या उत्तम मार्गाने पास होऊ दे असं कर आम्ही आज प्रार्थना करतो पा. आणि या मुलांना तू आस्वादित कर, उत्तम आरोग्यामध्ये ठेव दपा. त्यांना पा तुझ्या वचनामध्ये वाढव आम्ही आज प्रार्थना करतो पा. तुझ्या सानिध्यामध्ये वाढव आम्ही आज प्रार्थना करतो पा. आणि जगाचं जे काय अट्रॅक्शन त्यांच्यावर दूर ठेव आम्ही आज प्रार्थना करतो पा. आपण त्यांनी तुझ्या राज्याकडे अट्रॅक्शन व्हावं असं कार्य कर आम्ही आज प्रार्थना करतो पा. त्यांना तू सहाय्य कर, त्यांना तू कृपा दपा. त्यांच्या मित्रामध्ये त्यांच्या शाळेमध्ये कुठं पण जाईल दपा पण त्यांच्या जीवनात ख्रिस्त दिसू दे असं कार्य होऊ दे आम्ही आज प्रार्थना करतो दपा. त्यांना सहाय्य कर, त्या मुलांना आस्वादित कर आम्ही आज प्रार्थना. पुन्हा तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. येशू नावाने मागतो तो ऐक. इथून पुढच्या वेळेस मध्ये आपल्याला पास्टर चालवतील. जागेवर उभं या आणि शेवटची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरील तुझ्या पवित्र इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हास दे, तसे आमची ऋणी आम्हास सोडली आहे तसेच तू आमची ऋणी आम्हास सोड. आम्हास आणू नकोस, वाड्यापासून सोडू, कारण की राज्य समाधानी गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्मेची गोड स्पगिता प्रभूच्या दुसऱ्यापर्यंत तुमच्या बरोबर सदा सवकाळ राहो. आमेन. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊया. आणि माझ्या मागे एक कबुली म्हणा, आजपासून देव माझं जे नुकसान झालं आहे त्याची भरपाई सुरू होत आहे. आमेन.